नमस्कार मित्रांनो, मुंबई करावी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आम्ही तुम्हाला अशा एका भाजीची ओळख करून देणार आहोत जी फक्त चविष्ट नाही तर आरोग्याची खरी खाण आहे। ही भाजी म्हणजे सुपरफूड शेपू। अनेकदा मुलं ही भाजी खायला नाक मुरडतात, पण आज मी तुम्हाला अशी एक खास रेसिपी दाखवणार आहे ज्यामुळे ही भाजी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची होईल। तर चला मग आरोग्य आणि चव याचा संगम असलेल्या शेपूच्या भाजीची रेसिपी पाहूया। तर तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता, ही आपण शेपू घेतलेली आहे। ही एक जोडी शेपू आहे, मस्तपैकी कापून घेतलेली आहे, धुवून कापून घेतलेली आहे ही आणि बारीक कापलेली आहे। तर शेपूसाठी लागणारे आपल्याला हे मसाले आहेत, तिकडे घेतलेले आहे जिरे, मोहरी, 8 ते 12 पाकळ्या लसणाच्या ठेचलेल्या, त्याच्यानंतर 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे आणि मीठ चवीनुसार, हिंग घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे ही 1.5 वाटी मुगाची डाळ। मुगाच्या डाळीने मस्त टेस्ट येतो शेपूच्या भाजीला। तर तुम्ही बघत आहात आपल्या समोर आहे, कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेऊन ते मस्त उकडत ठेवलेले आणि त्याच्यामध्ये मोहरी ॲड केली आहे, तडका गेलेला आहे मोहरी आणि जिऱ्याचा याला। तर इकडे आपण लसूण लगेचच ॲड केलेला आहे। लसूण मस्त टेस्ट देतो आपल्या शेपूच्या भाजीचा। आणि थोड्या वेळाने 5 मिनिटांनी आपण ॲड केलेला आहे कांदा आणि हिरवी मिरची। तर कांद्याचा तोच नियम ठेवायचा आपल्याला, कांदा हा आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे आणि तो लवकर फ्राय होण्यासाठी आपण ॲड केलेला आहे मीठ। मीठ आहे चवीनुसार घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये मीठ। तर कोणाकोणाला शेपूची भाजी ही डिश आवडते त्यांनी कमेंटमध्ये कमेंट पाठवा। आणि हे आपण टाकलेलं आहे हिंग, जे आहे चिमूटभर। हिंग हे ऑप्शनल आहे आणि आम्ही नेहमी टाकतो हिंग आमच्या शेपूच्या भाजीमध्ये। तर ते टेस्ट एनहॅन्स करतं, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत, ते ऑप्शनल आहे। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। 5 मिनटं आपल्याला हे असंच गॅसवरती ठेवून फ्राय करून घ्यायचं आहे। तर मस्तपैकी आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला होता, त्याच्यात आपण घेतलेला आहे 1 चमचा हळद। हळदी चांगली मिक्स करायची। हळदीमुळे आपल्या शेपूच्या भाजीला चांगला कलर येतो, येलोइश कलर येतो। ही आपण घेतलेली आहे लगेचच आपली जी 1.5 वाटी मुगाची डाळ आपण भिजत घातलेली, ही 1.5 वाटी मुगाची डाळ आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। तर मी हे लहानपणापासूनच खात आहे शेपूची भाजी, मला तर फार आवडते, भरपूर टेस्टी लागते। तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता। टिफिनसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे, जे कोणी ऑफिसला जातात, शाळेत जातात आणि भरपूर गृहिणींचा एक प्रश्न असतो की सकाळी उठल्यावर कोणती डिश बनवायची। तर ही एक बोलू शकता की एक मस्तपैकी ऑप्शन आहे। हे लगेचच होणारी डिश आहे, जास्त काही टाईम लागत नाही। हा इकडे आपले इन्ग्रेडियंट्स चांगले मस्त ब्राऊन झालेले आहेत, आपले फ्राय झालेले आहेत चांगले इन्ग्रेडियंट। तर ह्याच्यामध्ये आता इथे आपण केलेलं आहे ॲड शेपू, जे आपलं मेन इन्ग्रेडियंट आहेत। तर शेपू तुम्ही बघत आहात, थोडंसं पाणी पण बाकी आहे। तर ही अशी दिसत आहे मस्तपैकी हिरवी गार शेपू। तरी भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकतात, एक मस्त एक आयुर्वेदिक ऑप्शन आहे। तर माझी तर एनी टाईम फेवरेट शेपूची भाजी आहे, तुम्ही मला कधीही करून देऊ शकता, मी खायला रेडी आहे। तर बघा, येलो आणि ग्रीन मस्त टेक्स्चर आलेलं आहे डाळीमुळे। भरपूर लोक शेंगदाणे टाकतात, शेंगदाण्याचं कूट टाकतात शेपूच्या भाजीमध्ये। ही आमची पद्धत आहे, ही आम्ही कशी बनवतो, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, प्रत्येक घरातून वेगवेगळ्या पद्धती येत असतात शेपूची भाज्या करण्याची। तर ही आमची पद्धत आहे। मस्तपैकी आपण झाकून घेतलेली आणि त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी आपण बघू शकता, ही अशी दिसत आहे आपल्याला शेपूची भाजी वाफवलेली। जास्त काही टाईम लागत नाही आहे, फटाफट होणारी डिश आहे। तर हिला आपण आता इथे सर्व करून घेतलेलं आहे, क्विकली झालेली आहे शेपूची भाजी, जास्त काही फॅन्सी इन्ग्रेडियंट्स नाही लागलेले आहेत आणि ही डिश फटाफट होणारी आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट शेपूची भाजी? मला खात्री आहे की तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय कराल। तुमचा अनुभव कमेंट्समध्ये माझ्यासोबत शेअर करा। जर व्हिडिओ आवडला असेल तर याला एक मोठा लाईक द्या आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा। अशाच जबरदस्त रेसिपीजसाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओबद्दल लगेच कळेल। पुन्हा भेटूया, बाय बाय।